हॅलो स्ट्रायकर, काम अजून झाले की नाही? पुढच्या 1 मिनिटात त्याला आम्ही उडवतोय. गुड. मला आता सांग तो कुठं आहे? त्याच्या छावीला सोडायला परीक्षा केंद्रावर आलाय. सध्या एकटाच आहे, रेंजमध्ये सुद्धा आहे. तुम्हाला गोळीचा आवाजच ऐकवतो. हे! अरे त्याला गोळी घालण्याचा मूर्खपणा करू नका. त्याची ती छावी IPS ची परीक्षा देते ना. आता तुम्ही हाय सिक्युरिटी झोन मध्ये आहात. मूर्खांनो, तुम्हाला सुद्धा उडवलं जाईल. पण स्ट्रायकर, तशी संधी पुन्हा मिळणार नाही. घाई नको, घाई नको. मला वाटतं त्याच्याशी बोलून त्यालाही एक संधी द्यावी. तोपर्यंत तुम्ही माझ्या फोनची वाट बघा. काय झालं रे? गाडी मागे घे. ओके, बाय. बाय. दिव्यानी ही इथे काय करते? एक्सक्यूज मी, विक्रमादित्यांचं केबिन कुठे आहे? आपण? मी देवयानी देशमुख. देवयानी मॅडम नमस्कार. मी मयंक. आज ऑफिसमध्ये कशी काय? आमचं भाग्यच म्हणा की काय? तुम्ही ओळखता मला? हो, तुम्हाला कोण नाही ओळखत. मला विक्रमादित्यांचं केबिन कुठे आहे सांगाल का? हो हो, चला मी तुम्हाला घेऊन चलतो. या. चला. हो, नाही आहेत पेपर्स आमच्या टेबलवर. हां, I'll call you later. Bye. समोरच सरांचं केबिन आहे. थँक्यू. वेलकम. देवयानी, वेलकम टू राजेश्री के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. ये बस. सांग ना, एवढ्या तातडीनं का बोलवलंस? रिलॅक्स. सांगणार आहे, सगळं सांगणार आहे. तू काहीतरी सरप्राईज बद्दल बोलत होतास. ऑफकोर्स आहे. वाव,
खूप सुंदर आहे. देवयानी, आम्हाला खात्री होती की ही जागा तुला नक्की आवडणार. तुझ्यासोबत आम्हाला आमच्या आयुष्यातले काही महत्वाचे क्षण घालवता यावेत, म्हणूनच आम्ही या जागेची निवड केली. म्हणजे मी समजले नाही. आपलं लग्न झाल्यावर महिन्यातले काही दिवस आम्ही राजेश शिर्के आहोत आणि या कंपनीचे MD आहोत हे विसरून फक्त तुझा पती म्हणून तुझ्यासोबत आणि या निसर्गासोबत काही दिवस राहायला आम्हाला आवडेल. फक्त त्यासाठी तुला यावर सही करायला लागेल. मला माझी साईन कशासाठी? अरे, ज्याच्या नावावर जागा असते तोच सही करतो ना. आणि ही जागा विक्रम, श्रावणी, बॉसच्या केबिन मध्ये येताना दरवाजा नॉक करून यायचं एवढे साधे मॅनर्स तुला माहित नाही? मला मॅनर्स शिकवण्यापूर्वी ही इथे काय करते ते मला आधी सांग. श्रावणी, रिलॅक्स. या विषयावर आपण नंतर बोलूया. नाही, मला आत्ताच्या आत्ता उत्तर हवंय. कमाल आहे, खरंच कमाल आहे तुझी. जी गोष्ट साऱ्या जगाला माहिती आहे ती गोष्ट तुला माहिती नसावी, ते सुद्धा तू हिची बहीण असून. अरे पण तू असं म्हणाला होतास की काय म्हणालो? हेच की लोक जसं समजतात तसं तुझ्यात आणि देवयानीमध्ये काहीच नाहीये. असं बोललो आम्ही का? म्हणजे असं का बोलू आम्ही? आम्ही जर स्वतःहून ही गोष्ट आमच्या घरी सांगितली आहे, मीडियाला सांगितली आहे, तर मग तुलाच आम्ही वेगळं काहीतरी का सांगू? म्हणजे तू माझ्याशी खोटं बोलला होतास विक्रम? देवयानीच्या आणि आमच्या प्रेमसंबंधांबद्दल कोणाशीही खोटं बोलण्याची गरज आम्हाला वाटत नाही. जी गोष्ट जगाला माहिती आहे तीच गोष्ट आम्ही तुलाही सांगतो. आमचं देवयानीवर मनापासून प्रेम आहे आणि तिचंही आमच्यावर तितकंच प्रेम आहे. खरं तर तुला या गोष्टीचा आनंद व्हायला पाहिजे श्रावणी. तू बहीण आहेस तिची. देवयानी, तू हे चांगलं नाही केलंस. आम्हाला एक गोष्ट कळत नाहीये श्रावणी. आमचं देवयानीवर प्रेम आहे, तिचंही आमच्यावर मनापासून प्रेम आहे. मग या गोष्टीचा त्रास तुला का एवढा होतो? तुम्ही दोघांनी मिळून माझा विश्वासघात केलाय, मग त्रास नाही होणार का? आम्ही दोघांनी काय विश्वासघात केला तुझा? हे मला विचारण्यापेक्षा स्वतःला आणि देवयानीला विचार. श्रावणी, आम्हाला असं वाटतं की तू आमच्या बाबतीत बरेच गैरसमज करून घेतलेस आणि तुझ्याही बाबतीत तुझे काही गैरसमज झालेत ते दूर करण्यासाठी तुला वस्तुस्थितीची जाणीव करून देणं आज आम्हाला भाग पडलं. श्रावणी, तू खूप हुशार आहेस, टॅलेंटेड आहेस आणि म्हणून तुला इथे राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये नोकरी मिळाली असं जर तुला वाटत असेल तर हा तुझा गोड गैरसमज आहे. तुला इथे नोकरी फक्त एकाच कारणासाठी मिळाली आणि ते कारण म्हणजे तू देवयानीची बहीण आहेस. काय? आज तू आम्हाला तुला वस्तुस्थितीची जाणीव करून द्यायला भाग पाडलं श्रावणी. विक्रम,
विक्रम प्लीज हा विषय आपण इथेच बंद करूया का? ए हॅलो, तुझ्या सहानुभूतीची मला काहीच गरज नाहीये. पाहिलंच देवानी, तिला तुझ्याबद्दल यत्किंचितही आदर नाहीये, पण तुला मात्र तिची सहानुभूती आहे. तिला माझ्याबद्दल काही वाटत असलं ना तरी प्लीज आता हा विषय आपण बंद करूया. शेवटी शेवटी प्रत्येक गोष्टीचा एक शेवट असतो. शेवट तुझ्यासाठी असेल, माझ्यासाठी सुरुवात आहे. तुम्हाला दोघांना मी श्रावणी देशमुख, आमच्या दोघांमध्ये परत कधी यायचा प्रयत्न करू नकोस. आणि जर तशी आलीस तर त्यावेळेस चर्चेत आम्ही असा वेळ वाया घालवणार नाही. आउट आउट. श्रावणी मॅडम, अरे मॅडम झालं काय, रडताय का? तू तुझं काम कर. मी का रडते का हसते तुला सांगणार नाही मी. युजलेस. ए जा रे, या ऑफिस मधले सगळेजण युजलेस आहेत. युजलेस. देवाने सॉरी, पण आमचं असं ठाम मत आहे की तुझी बहीण जरा विचित्रच आहे. तिचा नेमका प्रॉब्लेम काय तोच काही कळत नाही. आणि एवढा का राग करते ती तुझा? कारण तिला असं वाटतं की तिच्यापासून मी तुला हिरावून घेतलंय. काय? पण असं तिला वाटण्याचं कारण? कारण तुला माहिती आहे विक्रम, तिचं तुझ्यावर प्रेम आहे. रेडी आहे ती. तुला खरं सांगतो देवयानी, आजपर्यंत आम्ही तिच्याकडे त्या नजरेने कधीच बघितलं नाही. बघितलं असेल तर फक्त सहानुभूतीच्या नजरेने. पण तू एवढी का टेन्शन मध्ये? कारण विक्रम आता ती घरी जाऊन सगळ्यांना आपल्याबद्दल सांगेल. जी गोष्ट मी इतके दिवस सगळ्यांपासून लपवण्याचा प्रयत्न करते तीच गोष्ट आता घरच्यांना कळेल. आणि याचं तुला टेन्शन आहे. देवयानी, घरच्यांना समजा कळलं तर त्यांनी काय फरक पडणार आहे? विक्रम, आईला जर हे कळलं ना तर तिला काय वाटेल हे तुला नाही कळणार. मग आम्ही आज येतो तुझ्या बरोबर तुझ्याकडे. कशाला? तुझा हात मागायला. नको, एवढ्यात नको. ठीक आहे, मग ती योग्य वेळ येण्याची वाट बघू. पण त्याआधी आपल्या या भावी घराकडे बघूया. नाही सोडणार तिला. बघून घेईन मी. आलीच तू? मस्त काय ती स्वतःला. दमली असशील ना ग? माझ्याशी अशी वागते. माझ्या विक्रमला ती समजते काय ती स्वतःला. नाही सोडणार मी तिला. आज विक्रमसाठी ती मला तडफडायला लावतीये, पण उद्या तिला तडफडायला लावलं नाही ना तर नाव श्रावणी लावणार नाही मी. श्रावणी, अगं काय झालं? हात नको लावू ग. अगं कुणावर एवढी भडकलीस? प्लीज, माझी खूप काळजी वाटते असं दाखवतेस ना ते बंद कर. तुम्हा तिघींना चांगलं ओळखते मी. अगं पण काय झालं काय? अशी काय तुमची देवयानी तिकडे जाऊन काय दिवे लावते हे स्वतः जाऊन बघा, म्हणजे कळेल. माझी मॉम म्हणते ना तेच करेक्ट आहे. देवयानी म्हणजे पक्की खाली मुंडी पातळ धुंडी. पण मी नाही सोडणार तिला.
नाही सोडणार मी. श्रावणी अगं देव ना काय केलंय? काय केलंय? खूप हुशार निघाली तुमची देव्यानी. बघता बघता विक्रमला पटवलं. माझ्या विक्रमला, ज्याच्यावर खूप जीवापाड प्रेम आहे माझं. ती या थराला जाईल असं कधीच वाटलं नव्हतं. मला ना तिला बहीण म्हणून घ्यायची लाज वाटते, लाज. एक गोष्ट लक्षात ठेवा, देव्यानी कधीच चुकी होणार नाही. मी तिला सुखाने जगू देणार नाही. श्रावू काय झालं? काय रडतेस? काय झालं माझ्या बच्चा? काय झालं? काय झालं? तू बोलतेस ते खरं आहे ग. श्रावणी काय झालं? काय रडतेस तू? काय झालं बाळा? मॉम, विक्रमचं देव्यानीवर प्रेम आहे. मी माझ्या डोळ्यांनी देव्यानीला आज ऑफिसमध्ये त्याला भेटताना पाहिलं. तिने मला फसवलंय ग. तिने विक्रमला माझ्यापासून हिरावून घेतलंय मॉम. श्रावू आधी ते रडणं थांबव. देवयानी घरी आली की आपण तुम्ही गप्पा बसा. इथे माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद व्हायला निघालंय आणि तुमचं कसलं चाललंय देवपुराण? श्रावू मॉम, मला माझा विक्रम हवाय. मी नाही जगू शकत ग त्याच्याशिवाय. नाही जगू शकत मी. श्रावणी हे बघ, शांत हो तू जरा. तू सांग तुझ्या देव्यानीला, विक्रम फक्त माझा आहे, सोड त्याला. श्रावू काय चाललंय? हे बघ जरा शांत हो. तू गप्प बस. श्रावणी तमाशा बंद कर आता. तुम्ही गप्प बसा. विक्रम फक्त माझा आहे. माझ्यापासून त्याला कोणी हिरावून घेऊ शकत नाही. मला विक्रम हवाय. श्रावणी नाही, मला विक्रम हवाय. श्रावू ऐक माझा. विक्रम फक्त माझा आहे. माझा आहे तो. मला विक्रम हवा. श्रावणी दारू घाड. श्रावू दारूकड भळा. श्रावू असं काय करू नका. श्रावणी हे काही मुलगी. श्रावणी विक्रम माझा आहे. श्रावू काय करतेस तू? श्रावू असं वेड्यासारखं करू नको. श्रावणी दारू घाड. तुम्ही प्लीज गप्प बसा रे. मला एकटं सोडा. मला विक्रम हवाय. मला नाही जगायचं. श्रावू वेडेपणा करू नको. श्रावू दारू उघड. गप्प बसा. सोडा मला एकटं. मला नाही जगायचं. मला विक्रम हवाय. मला 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 हे काही नकोय. श्रावू दारू उघड. मला विक्रम हवाय. विक्रम. मला विक्रम नाही मिळाला ना, तर विक्रम मी श्रावणी ए श्रावणी तुम्ही राहू द्या. माझ्या मुलीने जर जीवाचं काही बरं वाईट केलं ना तर तुम्हाला तिघी नाही सोडणार नाही मी. अभिलाषा. श्रावणी दारू घाड. श्रावू दारू उघड मला. विक्रम, तू मला नाही मिळालास ना, तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करू घेईन. गप्प बसा. आज जर माझं काही बरं वाईट झालं तर त्याला फक्त देव्यानी जबाबदार आहे. फक्त देव्यानी. श्रावणी श्रावणी दारू घाड. श्रावू दारू उघड मला. श्रावणी श्रावू दारू उघड ना. हे बघ श्रावू दारू उघड. श्रावणी